मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे लोकलचा हा चांगलाच खोळंबा झालेला आहे। सायन परिसरामध्ये दृश्य जी आहेत ती आता समोर आलेली आहेत। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वे जे आहेत ते थांबलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांना, प्रवाशांना रेल्वेमधून ते उतरतायत आणि या ट्रॅकवरून सरळ ती वाट धरतायत। ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी, यांच्याकडून आपण या संदर्भातली माहिती घेणारच आहोत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, सध्याचे अपडेट्स काय आहेत? रेल्वे सेवा खोळंबलेली आहे। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की आज सकाळपासून पावसाने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि संपूर्ण मुंबई शहराला झोडपून काढलेला आहे। याचा थेट परिणाम लोकलवर सुद्धा झालेला आहे। मग मध्य रेल्वेची वाहतूक असू द्या किंवा हार्बरची असू द्या किंवा वेस्टर्न रेल्वेची असू द्या, तिन्हीवरती परिणाम झालेला आहे। अर्धा ते पाऊण तास उशिराने रेल्वे सुरू आहेत। आपण पाहतोय की वेग मंदावलेला आहे आणि ट्रॅकवरून स्पष्टपणे लोक छत्री घेऊन या ठिकाणाहून भिजत आपला माग काढतात। विद्याविहार पासून ज्या ट्रेन आहेत त्यांचा खोळंबा झालेला आहे। कुर्ल्याला काही ट्रेन्स थांबल्याची माहिती मिळते आणि त्यासोबतच माटुंग्यालाही काही ट्रेन थांबल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे ज्या लोकांना कामावर जायचंय ते सगळे ट्रॅक वरून कशा पद्धतीने माग काढून सायन पर्यंत पोहोचतात आणि सायन वरून मग दुसरा पर्यायी मार्ग शोधून आपल्या कामावर जाताना पाहायला मिळतात। ही सगळी चित्र जी आहे ती आपण पाहू शकता कशा पद्धतीचं सध्या वातावरण मुंबईमध्ये आहे। रेल्वे जी आहे ती मुंबईची लाईफलाईन मानली जाते, पण या लाईफलाईनला पूर्णपणे पावसाने झोडून काढलेला आहे आणि थेट याचा जो परिणाम आहे तो मुंबईच्या लोकल सेवेवर झालेला आहे। जवळपास 70 लाख लोक रोज मध्य रेल्वेने प्रवास करत असतात आणि तितकेच लाख लोक वेस्टर्न रेल्वेनेही प्रवास करतात आणि हार्बरनेही प्रवास करतात, पण तिन्ही मार्गावर आपण पाहतोय की आता वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। गिरीश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, तुम्ही आता कोणत्या भागामध्ये आहात आणि काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत? वृषाली, मी भायखळा स्थानकाच्या अगदी शेजारी ट्रॅक जवळ उभा आहे आणि पुढच्या बाजूला आपण पाहतो की भायखळ्यापासून जे मस्जिद बंदर आणि सीएसएमटी स्थानकाकडे जाणारा जो रेल्वे ट्रॅक आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे लोकल सेवा जवळपास ठप्प झालेल्या आहेत। मध्य रेल्वेची लोकल ही जवळपास 45 मिनिटं उशिरा धावत आहे, मात्र सीएसटीकडे जाणारे ज्या लोकल आहेत त्या सध्या तरी पूर्णपणे बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतो की काही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत ते या ट्रॅकवरच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या जी सीएसएमटी स्थानकाहून पुढे ठाण्याच्या दिशेने जाणारे जे लोकल आहेत त्या हळूहळू संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र सीएसएमटीकडे जाणारा जो रेल्वे ट्रॅक आहे तो पाण्याने तोडून भरलेला आहे आणि मुसळधार पाऊस अजून सुद्धा मुंबईमध्ये सुरू आहे, त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा लोकल सेवेवरती झालेला आहे। लोकलमधून लाखो प्रवासी रोज प्रवास करत असतात। सकाळची वेळ होती आणि त्यामुळे सकाळी चाकरमानी जे घरातून बाहेर पडलेले होते त्यांचा सुद्धा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मुंबईमध्ये सुरू असणाऱ्या पहाटेपासून मुसळधार पावसामुळे रस्ते सेवेवरती परिणाम तर झालाच, मात्र लोकल सेवा सुद्धा काही भागामध्ये पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं आणि सगळ्यात पहिला पाणी साचलं ते म्हणजे भायखळा स्थानकातून पुढे सीएसटीपी स्थानकाच्याकडे जाणारा जो रेल्वे ट्रॅक आहे तो पाण्याने भरलेला होता आणि अजून सुद्धा या ट्रॅकवरती हे पाणी जे आहे ते पाहायला मिळतं आहे। या पाण्यातून लोकल या संथ गतीने सुरू आहेत आणि मगापासून जी माहिती मिळते त्यानुसार या रेल्वे ट्रॅकवरून जे लोकलचं सुरू आहे त्या पुढच्या बाजूला दृश्य आपण पाहायला मिळतात। पुढच्या बाजूला एक लोकल येते आहे, मात्र अतिशय संथ गतीनं जसं जमेल तसा मार्ग काढत या लोकल जे आहेत त्या ट्रॅकवरून